हाय, वेलकम न्यू ब्लॉगमध्ये. कशा आहात तुम्ही सगळेजण छान मस्त असाल. आम्ही पण सगळेजण छान मस्त आहोत. ब्लॉग घ्यायला आज खरंच खूप लेट झाला मला, कारण आम्ही आज निघालो आहे गावी. सचिन बघा आम्हाला सोडायला आले होते आणि ताईंना पण भाऊ. मी आणि ताई आम्ही चाललो आहेत बघा. तर बघा आम्ही आतमध्ये बसलो. सकाळी आमची आज 4 वाजताची ट्रेन होती, पहिलीच ट्रेन होती. पहिल्या ट्रेन म्हणजे लोकलने आम्ही निघालो. त्यात बघा लोकल पूर्ण मोकळी, फक्त आम्ही आणि अजून 2-3 लेडीज वगैरे आहेत लोकलमध्ये. जास्त काही कोणी नाही आहे लोकलमध्ये. तर सकाळ पूर्ण अंधार आहे सगळा. 4:06 आमची लोकल होती पहिलीच. हे बघा आता CSTला पोहोचलं. 1 घंटा लागतो आम्हाला पूर्ण सानपाड्यावरून इकडे यायला CSTला. तर आम्ही इथं आलो आहेत CSTला. तर स्टेशनवरती बघा इथे पण सगळं शांतता, कोणीसुद्धा नाही आहे स्टेशनला, पण सगळं शांतताच आहे. आत्ता आम्ही आलो तेव्हा झालेत आम्हाला 5 वाजलेत आता. 5 वाजता पण काय अजून एवढी गर्दी नाही प्लॅटफॉर्मला, कारण आता चालू आहे लोकल अजून. पण सकाळनंतर यायला चालू आहेत. पिऊ बघा आमची किती खुश आहे आज गावाकडे जायचं आहे म्हणून. पळते पुढं, कारण तिचं करंदाजी पुढे थांबलं आहे तिथं. आम्हाला वरती जायचं, वरच्या मजल्याने आम्हाला 10 नंबरच्या 10 नंबरच्या प्लॅटफॉर्मला आम्हाला जायचं आहे. त्याच्यामुळे आम्हाला वरती चढूनच जावं लागणार आहे आता. तर आम्ही निघालो तिथे जाण्यासाठी. सकाळ झोप पण डोळ्यावर आहे शंभूच्या, पिऊच्या आणि गावाला जायचं, त्याच्यामुळे दोघं खुश पण आहेत. बघा करणीत थांबले होते, कारण ते जेंट्समध्ये चढलेले, कारण की आम्ही लेडीजमध्ये चढलो होतो आणि मग परत आम्हाला नंतर कळलं की लेडीज डबा आहे. त्याच्यामुळे मग करणला आम्ही पुढं पाठवलेलं. ते बघा CST स्टेशन बऱ्याच लोकांनी पाहिलं असेल. वरून असा व्ह्यू छान दिसतो, पण मला एकदम सकाळ गडबड होती. ट्रेन टाईम झाला होता, कधी येऊ शकत होती ट्रेन कोणत्याही वेळेला. त्याच्यामुळं मला काही जास्त क्लिअरली घेता आलं नाही. पण मला जेवढं पॉसिबल झालं मी तेवढं थोडं घेतलं. तर शंभूला घेऊन चालवत होते आणि त्यात खूप बघा स्टेशनला प्लॅटफॉर्मला पोहोचले तोपर्यंत ट्रेन समोरून आलीच लगेच. मग पटकन ट्रेनमध्ये वगैरे गेलो आम्ही, बसलो, कारण सीट वगैरे पकडायचे होते. आतमध्ये आलो. करणने आमच्या सगळ्या ऑलरेडी सीट पकडलेल्या, सगळ्यांसाठी. आम्ही एकदम टोटल 6-7 जण होतो, सगळ्यांसाठी पकडलेला. बघा ट्रेनमध्ये आता बसलो आहेत. ट्रेन होईल थोड्याच वेळात चालू. आता बसलो तर एकदम टेन्शन फ्री झालं होतं, कारण शंभूला ह्यांना झोप पण लागलेली आहे. बघा आता सकाळचे झालेत आता 5:45. पण एक 5-10 मिनटं कमीच आहेत. ट्रेन आता निघालेली आहे. आम्ही थोड्या वेळ बसलो होतो ट्रेनमध्ये. सकाळी आता बघा थोडंसं आलं होतं त्यावेळेस पूर्ण अंधार होता. आता जरा सकाळ होत चालली आहे. आणि स्टेशन एवढं मस्त भारी आहे ना, ज्यांनी बघितलं असेल त्यांना तर माहितीच असेल की स्टेशन किती छान आहे ते. भरपूर मी नक्की एखाद्या वेळेस पूर्ण ब्लॉग CSTचा बनवेन नक्की स्टेशनचा. तर बघा आता सकाळचे 8 वाजलेत. शंभूकी पण झोपले होते, झोपेतून आता दोघे उठले. बाहेर वगैरे सुंदर वातावरण आहे मस्त. शंभू चालली थोडी मस्ती चालू आहे त्याची पण, खेळतोय. त्याला छान वाटते ट्रेनमध्ये, पण बरेच दिवसानंतर बसलाय ट्रेनमध्ये, त्यामुळे मजा वाटते. ओपन खिडकी त्याच्यामुळे सारखं तोंड बाहेर काढतोय, हवा घेतोय. आणि त्याच्यामध्ये बोगदा आला की अंधार दिसला ते परत बघतोय, हसतोय, घाबरतोय. उजेड आला की परत त्याला मजा वाटत राहते. त्यांना परत वडापाव वगैरे घेतला होता थोडे खायला, कारण मी खूप लवकर निघाले होते घरातून 3:30ला. त्याच्यामुळे काही मी जेवण वगैरे बनवलं नव्हतं, म्हणून मग दोघांसाठी वडापाव घेतला होता. त्यांनी वडापाव वगैरे खाल्ला आणि येताना त्यांच्यासाठी मी खायला पण घेऊन आले होते. येताना ट्रेनमध्ये कसं जास्त घेतलं की सारखं ते घेच बोलतात काही पण, म्हणून मग मी घरीच असताना घेतलं होतं त्यांच्यासाठी खाऊ. तर मग खाऊ वगैरे खाल्ला त्यांनी. फोन वगैरे खेळत बसले होते दोघे पण. सचिन येणार होते, ते पण त्यांच्यासाठी आत्ताच तर जाऊन आले आम्ही. 1 महिना झालं म्हणून काही ते आले नाहीत. आम्हाला बोलले सुट्ट्यात तर तुम्हीच जाऊन या. मग आम्ही म्हणलं काही इथं तरी बसून कंटाळा आला तर मुंबईला पण, म्हणलं चला गावाकडे वगैरे जाऊन येऊयात, म्हणून मग निघालो आम्ही गावाकडे यायला. तर बघा हे किती सुंदर वातावरण दिसतंय, मस्त झाडं वगैरे भरपूर आहे. सगळं बोगद्यातून ट्रेन चालली आणि इथून मुंबईपासून पुण्यापर्यंत किती बोगदेत आहे मला पण माहीत नाही, पण भरपूर सारे बोगदेत इथं. पुढं पण छान आहे मस्त. आणि पुढे बघा तुम्हाला मी एक दाखवते, एवढं फुलदरी ना दिसतं नाही तर आम्हाला. एवढं ट्रेनमधून तर खूप मोठी लांबपर्यंत दिसते. तर धुके पण असतात जेव्हा पावसाळ्यात हिवाळ्यात येतो ना, तर पूर्ण सगळं धुक्यांनी भरलेलं असतं. आता दिसतं नाही तुम्हाला तसं, म्हणजे एवढं झाडं वगैरे दिसतात, पण जेव्हा असं समोरून बघतो ना खूप जास्त उंचीवर आहे आणि एकदम खोल पण आहे भरपूर. तर बघा चक्कीवाला आला होता. मी चक्की घेतली भाऊजींसाठी. आमच्या भाऊजींना खूप जास्त चक्की आवडते. आणि शंभूला पिऊला जेली चॉकलेट पण घेतल्या होत्या. भाऊजींना ना क्रंचवालीच शेंगदाणा चक्की आवडते. मी 1 सोडून 4 घेतल्या, त्याच बाकी कुठल्याच घेतल्या नाही. तिकडे शंभू आणि चॉकलेट खात आहेत. सगळ्या चॉकलेट संपवल्या आम्ही दोघांनी.
बघा आता पुणे स्टेशन आले. आता 9:30 झालेत सकाळचे. आम्ही आलो आता पुण्यामध्ये. पुण्यामध्ये पण जाम गर्दी, म्हणजे आज गाडीलाच भरपूर गर्दी आहे. आतमध्ये फुल पॅक आहे गाडी सगळी. गाडी म्हणजे CSTला एवढी गर्दी नव्हती. नंतर कल्याणपासून भरपूर गर्दी होती. दोन्हींची रील पण छान बनवली. ती म्हणली एक रील बनवायची. आम्ही रील बनवली. नंतर दोघं झोपले होते. झोपेतून दोघंजण उठले. मग उठल्यानंतर त्यांना म्हणलं जरा काहीतरी खायला देते. समोरांना बिस्किट वगैरे सोबत घेऊन आले होते. दोघाला पण बिस्किट दिलं खायला. त्यांना म्हणलं खावा, मग खाल्ल्यावर जरा शांत बसतात, ना रडत नाहीत वगैरे, मग खेळतात. बघा आमच्या गावाकडची नदी. आता आम्ही दौंडच्या पण पुढे आलो आहेत, भिगवणच्या पुढे आता आम्ही. तर इथं ही आमची भीमा नदी आहे आमच्या गावची. तर ही भीमा नदी खूप मोठी भीमा नदी, म्हणजे आता उन्हाळ्यामुळे तिचं पात्र जरा कमी झालं. आता भरपूर मोठं पात्र आहे हिचं. या नदीवर ना इंग्रजांच्या काळातला पूल पण बांधलेला आहे. त्याचाही व्हिडिओ मी नक्की शेअर करेल. मी याआधी बनवलेलं आहे, अजून परत कधी बनवेल. हे आता आमच्या साईडचं सगळं एरिया आहे पूर्ण हा इकडचा. आता आपलं गाव आलं की छान वाटतं, चांगलं की आपल्या इकडे आल्यासारखं वाटतं. आम्ही आता बघा बॅग वगैरे सगळ्या घेतल्यात, कारण आता एक 5 मिनटातच आमचं स्टेशन येणार आहे आता उतरायसाठी. त्यामुळे आम्ही सगळं आता लाईनला उभं आहे, कारण भरपूर गर्दी आहे. फायनली आम्ही आता आलो जेऊरला. ताई आता चाललेत त्या चिकलठाणला चाललेत, आणि आम्ही चाललेत कोंडेजला. शंभू, मी आणि पिऊ कोंडेजला चाललो. सगळेजण आम्ही आता चाललोत. चला आपण आता घरी जाऊयात. आता घरी गेल्यावर दाखवते तर मला कोण घ्यायला येते काय आपण बघूयात. भाऊजी येतात की कोण येतात. ताई फोन करून सांगतात सचिनला पार्सल सोडले म्हणून मला. ते म्हणतात पार्सल घेऊन आले म्हणतात मी सोबत. मला त्यांनी सांगितलं फोन करून त्यांना. चला आता आपण जाऊयात घरी. ते बघा स्टेशनच्या बाहेर आलो आहेत आम्ही. आता सफरचंद घेतोय घरी घेऊन जाण्यासाठी. आणि चला आता भाऊजी पण आले. आता निघालो भाऊजीसोबत. चला आता जाऊयात आपण घरी. आम्ही घरी आलोय आता. काकी आजी इथंच बसलेल्या. अयो आजी बसलेत खाटावर इथं. कुत्रा आल्या पिवडीचे आमच्या महाग लागलंय, त्याच्यामुळे पळते. हाड शंभू इथे येऊन थांबले बघा. कुत्रा बघा सारखं मध्ये मध्येच करताय. तर बघा आम्ही फायनली आता घरी आलोय. भाऊजी आम्हाला घ्यायला आलं होतं, आम्ही आलो घरी. आई पप्पा आमची वाट बघत बसलेले. तर आता आम्ही चला आता आवरतो, जेवण वगैरे करतो. शंभू पण सगळे दमलेत. आता आम्ही रात्री उठलो होता 2-2:30 वाजता. आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो.